धन्नो, ओ धन्नो, जाने मन कहाँ है तू? धन्नो, अरे यार किती त्रास देते का तू? ये ना, चल तर खूप जात जाऊ. काय धन्नो? मला माहित कुठं आहे? मला माहित ए धन्नो, ए रडायला लागलं बघ. मिलॉर्ड, या केसमधली सगळ्यात महत्त्वाची साक्षीदार अंकिता सुळे, जी श्रुती सरनाईकची मैत्रीण आहे, तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. अंकिता, अंकिता, तू याला ओळखतेस? हो, सिद्धांत सावंत. बर, त्या रात्री नेमकं काय घडलं? त्या रात्री श्रुतीने मला कॉल केला होता. हा श्रुती बोल. ती बोलली की सिद्धांत सारखा तिला कॉलेज बँडबद्दल काहीतरी बोलायचंय म्हणून भेटायला बोलवतोय. तर तू सोबत येशील का असं ती म्हणाली. रात्रीची वेळ होती आणि घरचे नाही म्हणणार म्हणून मी नाही म्हटलं. पण दुसऱ्याच दिवशी मला समजलं की इट्स ओके ओके ओके, काम डाऊन. यू कॅन गो प्लीज. थँक्यू. थँक्यू. मिलॉर्ड, we can clearly see the motive of the accused. It was a pre-decided plan by Siddhant Sawant. Thank you, Your Honor. Defense. No questions, my lord. मिलॉर्ड, श्रुतीचे मेडिकल रिपोर्ट ज्यांनी तयार केले ते डॉक्टर देवधर यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. डॉक्टर देवधर, सिद्धांतने श्रुतीवर रेप केला याबद्दल तुमची खात्री आहे? 100%. कशावरून? Well, there were a male pubic hairs found in Shruti's internal part, which was matched with Siddhant Sawant. आम्ही DNA टेस्ट केली. श्रुतीच्या नखांमध्ये जी स्किन सापडली तिचा DNA आणि सिद्धांतचा DNA दोन्ही सेम आहे. So there is no doubt. थँक्यू. यू मे गो. Thank you.
मिलॉर्ड, सगळे मेडिकल रिपोर्ट्स, सगळे साक्षीदार, ऑल द डेटा आणि श्रुतीचं स्टेटमेंट या सगळ्या गोष्टी एकाच डिरेक्शनमध्ये पॉइंट आउट करतात अँड दॅट्स हिम. अरे बाबा ह्या पैशाने काय होतंय काय? हे पण खेळायला पाहिजे साईड बिझनेस. आलात तुम्ही? ए जा बाबा जा माझी मीटिंग आहे जा. हां या बसा बसा बसा. आणले पैसे? साहेब, ह्या वेळेला जरा समजून घ्या. म्हणजे नाही आणले? समजून नाही घेतो बाई मी, पैसेच घेतो. साहेब, तुम्ही काय म्हणाला होता? लवकरात लवकर तुमच्या मुलाला जेलच्या बाहेर काढतो. आज वर्ष झालं मी फेऱ्या मारते. मी माझे दागिने विकले, माझं घर घाण टाकलं. आता माझ्याकडे द्यायला काही नाही राहिलं साहेब. हे तुमचं घर नाही आहे, हे कोर्ट आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे काय असतं? त्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. लवकरात लवकर इथे कोर्टात काही होत नाही. पैसे नाहीत तर तुमच्या मुलाला हे असले उपद्व्याप करायला सांगितलं कोणी होतं? साहेब असं नका बोलू. तुम्हाला माहिती आहे तो किती चांगला मुलगा आहे ते. अहो बाई, पैसे मी माझ्यासाठी मागतोय काय? हा? तुमचा मुलगा आता जेलमध्ये आहे ना, त्याचं खाणं पिणं, त्याला काय हवं नको, त्याचं सगळं सगळं मॅनेज करावं लागतं. ते मला करावं लागतं. त्याच्यासाठी पैसा लागतो ना, तो खर्च करायला मागतोय मी. पैसा तो काय मी माझ्या खिशात पैसा खर्च करू काय? तो काय माझा मुलगा आहे काय? हे बघा, तुमच्याच्यानी जमत नसेल ना तर जाऊ दे, सोडून द्या. माझ्याकडे अजून पण केसेस आहेत. या तुम्ही या. साहेब असं नका बोलू. तुम्ही वर्षभर केस हाताळताय, आता असं कसं म्हणताय? सोडून द्या म्हणजे? नाही या तुम्ही सोडून द्या सगळे. साहेब तुम्ही फसवलं. होय काय? हो फसवलं मी. या आता या 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 या. कशाला वेळ घालवतोय तुमचा आणि माझा पण? या. ताई, तुम्ही? किती दिवस झाले तू आली नाहीस घरी? हां, जरा तब्येत बरी नव्हती. उद्यापासून येते. आत ऐकलं मी तू जे सांगत होतीस ते. केस काय आहे? ताई, माझं सिद्धू निर्दोष आहे. त्याने काय नाही केलं, पण या लोकांनी मुद्दाम त्याला फसवलं आणि आता म्हणतात तुझी केस चालवणार नाही म्हणून. काय माझ्या पोराचं नशीब आहे हो. हे बघ, तुझा मुलगा जर निर्दोष असेल ना तर मी त्याची केस लढेन. माझ्याकडे पैसे नाहीत हो.